नमस्कार सर्वांना. संकष्ट चतुर्थी का साजरी केली जाते? संकष्ट चतुर्थीचे व्रत हे सुख आणि समृद्धी देणारे व्रत मानले जाते. असे मानले जाते की जो व्रत करतो त्याच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते आणि त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. या दिवशी प्रथम पूज्य भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. संकष्ट चतुर्थीचे महत्त्व काय आहे? या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केल्याने आणि कथा श्रवण केल्यास मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पुराणानुसार पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी संकष्टी आणि अमावस्येनंतर येणारी चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आता आपण जाणून घेऊया गणेश चतुर्थीच्या उपवासाचे नियम. हा उपवास दिवस उजडल्यापासून चंद्र उदयापर्यंत असतो. या काळात दररोज एक सात्विक जेवण घेण्याची शिफारस केली जाते. या जेवणात फळे, दूध, उपपदार्थ, फळांचा रस, खीर, राजगिरा, खिचडी बटाटा, करवंदे यांचा समावेश असू शकतो. तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक महिन्यातील शुद्ध पक्षातील चतुर्थीला काय म्हणतात? दुर्वा गणपती व्रत. प्रत्येक महिन्यात संकष्टी आणि विनायक चतुर्थी या तिथी असतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुल्क पक्षात येणाऱ्या चतुर्थीस विनायक आणि किंवा कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्टी किंवा संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. यापैकी विनायक चतुर्थीशी संबंधित व्रतापैकी दुर्वा गणपती हे एक व्रत आहे. संकष्ट चतुर्थीला या मंत्राचा जप करा. गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात. त्यांची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात. म्हणूनच गणपतीच्या चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणपतीची पूजा केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतात, म्हणून त्याला संकष्टी चतुर्थी म्हणतात. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अनेक भक्त उपवास करतात. या दिवशी काही मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. ओम गंग गणपते नमः. जीवनात आनंदाचा मंत्र आहे हा. ओम वक्रतुंडाय हू, ओम वक्रतुंडाय हू. संकट दूर करण्याचा मंत्र. ओम श्रीं गं सौभाग्य गणपतीय वर वरद सर्वजनमे वशमानय स्वाहा. सौभाग्य प्राप्त करण्यासाठी. संकष्टी चतुर्थी हा गणपतीला समर्पित शुभ दिवस आहे. हा दिवस हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरा केला जातो. जर ही चतुर्थी मंगळवारी पडली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. सगळ्या संकष्टी चतुर्थीमध्ये अंगारकी संकष्ट चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. असे म्हटले जाते की हा सण इसवी सन पूर्व 700 मध्ये विघ्न दूर करण्याचा उपाय म्हणून सुरू करण्यात आला. महर्षी अभिषेक जेव्हा त्यांचा शिष्य ऐश्वर्यास शिकवित होते तेव्हा कायशास्त्राचा अर्थ शोधताना या अनुष्ठाचा उलगडा झाला. या दिवशी भाविक कडक उपवास करतात. रात्री चंद्राचे दर्शन घेऊन गणपतीची प्रार्थना केल्यानंतर ते उपवास सोडतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास आणि प्रार्थना केल्यास भक्ताची मनोकामना पूर्ण होईल असा विश्वास भाविक व्यक्त करतात. असे मानले जाते की हा उपवास केल्याने जीवनातील समस्या दूर होतात. गणपती शेवटी सर्व अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता आणि बुद्धीचा सर्वोच्च स्वामी आहे. सुसंस्कृत अंगारक म्हणजे जळत्या कोळशासारखा लाल तांबड्या रंगाचा. मंगळ ग्रहाला अंगारक हे नावसुद्धा आहे. मंगळाचा वार म्हणजेच मंगळवार. असा विश्वास आहे की या दिवशी गणपती आपल्या सर्व भक्तांसाठी पृथ्वीवर स्वतःची उपस्थिती दर्शवतात. महाविष्णू, महालक्ष्मी, महादेव आणि पार्वती वगळता महादेवाने आपला पुत्र गणपती या सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ असे घोषित केले. गणेशाची बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचा देवता म्हणून मोठ्या प्रमाणात उपासना केली जाते आणि कोणत्याही नवीन उपक्रमाच्या सुरुवातीस किंवा प्रवासाच्या सुरुवातीस त्याचे आवाहन केले जाते. दंतकथेत सांगण्यात आले आहे की पार्वतीने गणपतीची निर्मिती केली. तिने आपल्या आंघोळीसाठी वापरलेल्या जाणाऱ्या हळदीच्या उटण्यामधून गणेश तयार केला आणि त्या बिंबात जीव ओतला. त्यानंतर ती अंघोळीला निघून गेली. तत्पूर्वी तिने गणेशास दारात पहारा द्यावयास उभे केले.
महादेव परत आले, परंतु गणेश त्यांना ओळखत नव्हता, म्हणून त्यांना आत जाऊ दिले नाही. महादेव रागावले व आपल्या गणांना त्या मुलाला काही शिष्टाचार शिकवण्यास सांगितले. न मानल्यास चोप द्यायला सांगितले. पार्वतीने तशाप्रमाणे जन्माला घातलेल्या गणेशामध्ये खूप ताकद होती. शेवटी तो शक्तीचाच अंश होता. त्याने सगळ्याच गणांना पराभूत केले आणि आई आंघोळ करत असताना कोणालाही आत जाऊन दिले नाही. महर्षी नारद सप्तर्षीसोबत या वाढत्या अंशातलेला शांत करण्यास गेले. मुलाला समज दिली, पण त्यांचा परिणाम झाला नाही. मग इंद्राने त्याच्या शेवटी सैन्याशी मुलावर हल्ला केला, पण त्यांना सुद्धा यश मिळाले नाही. तोपर्यंत पार्वती आणि महादेवासाठी हा मुद्दा अभिमानाचा विषय झाला होता. देव पराभूत झाल्यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रियांनी गणेशावर आक्रमण केले. युद्धात महादेवाने त्या मुलांचे शिरच्छेद केले. पार्वतीला राग आला. मुलाचा मृत्यू पाहून पार्वती विश्वाला पोसणाऱ्या व चराचराला शक्ती देणाऱ्या आदिशक्तीच्या स्वरूपात आली. एक भयंकर रूप धारण करून तिने त्या जागेवर तिचा मुलगा नाहीसा झाला, त्या सृष्टीचाच नाश करण्याचा आणि एक नवी सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला. सगळे देव तिच्यापुढे नतमस्तक झाले आणि महादेवाने वचन दिले की तिचा मुलगा पुन्हा जिवंत होईल. त्रिदेवाने नव्या डोक्याला शोधण्यासाठी सगळं जग पालथं घातलं. त्यांना एक हत्तीनी दिसली, जी तिच्या मेलेल्या मुलासाठी रडत होती. त्यांनी हत्तीनीचे सांत्वन केले आणि बाल हत्तीचे डोके घेऊन गणेशाच्या डोक्यावर बसवले. महादेवाने जाहीर केले की या दिवसापासून त्या मुलाला गणेश, गण, ईश सगळ्या गणांचे स्वामी म्हटले जाईल. अशा प्रकारे गणेश हत्तीचे डोके असणारा देव म्हणून पूजला गेला. अशा प्रकारे आपण संकष्ट चतुर्थी का साजरी केली जाते, तिचे महत्त्व काय आणि उपवासाचे नियम कसे आणि संकष्ट चतुर्थीला कोणत्या मंत्राचा जाप केला पाहिजे हे आपण पाहिले. आशा करते तुम्हाला माझी व्हिडिओ नक्की आवडली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर देखील करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.